रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होत असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व आरपीआय आठवले गट महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार वेगाने सुरू आहे। पळसपे जिल्हा परिषद गट क्रमांक 4 मधून सौ हर्षदा अतुल घरत, पळसपे पंचायत समिती गण क्रमांक 7 मधून श्री राजेंद्र हरिश्चंद्र पाटील तसेच कोण पंचायत समिती गण क्रमांक 8 मधून सौ योगिता योगेश लहाने हे महायुतीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। रायगडचे लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने तसेच उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून प्रचाराला सुरुवात झाली। गेल्या आठवड्याभरापासून भाजप व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नुकत्याच पनवेल महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले भाजपाचे नगरसेवक रोजच्या रोज प्रचार रॅलीत सक्रियपणे सहभागी होताना दिसत आहेत। उमेदवारांसोबत खांद्याला खांदा लावून ते दिवसभर मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधत आहेत। आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकाळात तालुक्यात व परिसरात झालेल्या विविध विकास कामांच्या जोरावर कार्यकर्ते आत्मविश्वासाने मतदारांकडे मते मागत आहेत। त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचाराला चांगलेच वातावरण तयार झाले आहे। महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेले हळदी कुंकू समारंभ व होम मिनिस्टर धर्तीवरील खेळ पैठणीचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरत आहेत। संसार शेती कामधंद्यांच्या धावपळीतून महिला थोडा विरंगुळा, आनंद आणि हास्य मिळावे तसेच उमेदवारांशी थेट संवाद साधता यावा या उद्देशाने हे कार्यक्रम गावोगावी राबवण्यात येत आहेत। या संकल्पनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून उमेदवारांना शुभेच्छा व आशीर्वादही लाभत आहेत। सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी बेलवली येथे तसेच मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी उसरली येथे झालेल्या कार्यक्रमांना महिलांची मोठी उपस्थिती होती। उसरली येथील कार्यक्रमाला पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले। त्यांनी पनवेल तालुक्यात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार व केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध विकास योजनांची माहिती दिली। यावेळी महायुतीच्या सर्व उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी उपस्थित महिलांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वातावरण भारावून टाकले। दरम्यान या निवडणुकीत विशेष चर्चा होत आहे ती पळसपे जिल्हा परिषद गट क्रमांक 4 मधील उमेदवार सौ हर्षदा अतुल घरत यांची 7 ते 8 महिन्यांची गरोदर अवस्था असतानाही त्या गावोगावी प्रचार रॅलीत सहभागी होत घरोघरी जाऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत। त्यांचा हा जिद्दीचा आणि सकारात्मक दृष्टिकोन सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे। सौ हर्षदा घरत यांच्या चेहऱ्यावर कायम असलेले हास्य, गोड बोलणे आणि प्रचंड आत्मविश्वास पाहता जिद्द, इच्छाशक्ती आणि सकारात्मकतेच्या बळावर काहीही अशक्य नाही याचे जिवंत उदाहरण त्या ठरत असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे। महायुतीच्या तिन्ही उमेदवारांच्या विजयाबाबत गावोगावी सकारात्मक चर्चा सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात रंगतदार झाला आहे। संपन्न होणारा हा लाडक्या बहिणींचा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सन्माननीय सहकारी, उपस्थित असणारे आपण सर्व मंचावरच्या भगिनी आणि समोरच्या उपस्थित सर्व भगिनी, मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आमच्या या मित्राला मनापासून धन्यवाद देतो की 2 तास आपल्या सगळ्यांना निखळ आनंद देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं। एकदा टाळ्या वाजवून त्याच्यासाठी आपण त्याचा आभार मानूया। आणि मित्रा, ज्या पद्धतीचा आनंद तू या ठिकाणी देतोय, नितीन भाऊ आमचा त्या ठिकाणी देतोय, हे पाहता कुठेतरी आपल्या महिलांनाही जाणीव झाली असेल की केवळ रांधा वाढा, उष्टी काढा एवढ्या पुरतं आपलं आयुष्य नाही, समाजामध्ये सन्मानानं जगण्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तितकाच अधिकार आहे। आणि म्हणून इथं वरती दाखवतायत कार्यक्रम की आम्हाला खनिकर्म हा निधी मिळाला, त्या निधीमधून कोणाला शिलाई मशीन, कोणाला घरघंटीचं वाटप आम्ही करू शकलो। थोडासा प्रेरणा घेतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून, थोडी प्रेरणा घेतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून। नरेंद्र मोदीजींनी तर एका महिलेला, आणि ते सुद्धा एका आदिवासी समाजातल्या महिलेला, महामहिम द्रौपदी मुर्मू यांना देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपतीपदी बसवलं। मला वाटतं की हा महिलेचा सर्वोच्च सन्मान आहे। पण 2014 पासून ही सन्मानाची मालिका सुरूच आहे। ज्यांचं बँकेमध्ये खातं नव्हतं, ज्यांना बँक दारात उभी करत नव्हती, त्यांच्या दारामध्ये बँकेला उभं करण्याचं काम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. 0 पैशामध्ये तुमचं अकाउंट उघडलं गेलं. आणि मग पुढे सुरू झालं. शौचालय आली, गॅस सिलेंडर, गॅस शेडी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आली, घरं मिळाली अनेकांना, घराच्यासाठीची सबसिडी मिळाली अनेकांना. आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतोय ज्यावेळेला कोविड आला, कोविडच्या कालावधीमध्ये आपल्या गावाच्या वेशीवरती आपण बाभळीची झाडं नेऊन टाकली. का? कोणी गावाच्या बाहेर जायला नको आणि गेला तर गावाच्या आतमध्ये यायला नको, कारण कोविड नकोय आपल्याला, कोविडची भीती होती. मग ज्याचं हातावरती पोट आहे त्यांनी काय करायचं? अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी भावासारखे पुढे आले आणि त्यांनी 500 रुपये आपल्या अकाउंटवर टाकले. 500 रुपये आपल्या अकाउंटवर त्यावेळेला आलेले होते. 500 रुपये त्या टायमाला खूप महत्वाचे होते. आणि मग लॉकडाऊन झालं, त्यावेळेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरेंचं. त्यांनी या आपल्यासाठी काही केलं नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या भावांची बहिणींची जाण होती आणि म्हणून त्यांनी प्रति व्यक्ती प्रत्येक रेशन कार्डावरती 5 किलो धान्य हे आपल्याला मोफत द्यायला सुरुवात केली. 2020 साली कोविड, 21 साली कोविड, दोन्ही वर्ष धान्य दिलं. 23 साली तर कोविड नव्हता, पण तरी सुद्धा आपल्याला मोफत धान्य मिळालं. 24 साली ज्या वेळेला इलेक्शन यायच्या होत्या तेव्हा विरोधी पक्षवाले सांगायला लागले, हे भाजप केवळ निवडणुकांपुरतं तुम्हाला फसवत आहे, निवडणुकांपुरतं तुम्हाला हे धान्य दिलंय, निवडणुका झाल्या की हे धान्य बंद करून टाकणार. मोदींनी सांगितलं आम्ही निवडणुकांपुरतं काम करत नाही, 2029 सालापर्यंत हे मोफत धान्य चालू राहील याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. आणि आज तागायत ते चालू आहे, पुढे सुद्धा चालू राहणार आहे. ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये 2022 साली 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेला महायुतीचं सरकार आलं, मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते दिग्विजय सिंग, या ठिकाणी काँग्रेसचे नेते तसे टीका करत होते की लाडली बहिणा योजना ही लाडली बहिणा योजना केवळ या इलेक्शन पुरती आहे. पण त्या मध्य प्रदेश मधल्या योजनेनं तिथल्या अनेक बहिणींना, त्या बहिणींना स्वतःच्या पायात उभं केलं. शिवराज सिंग चौहान यांना तर शिवराज भैया असं म्हणायला लागले ते भाजपचे मुख्यमंत्री. त्यांच्यापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पुन्हा काँग्रेसनं टीका केली की फक्त इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन संपली की योजना बंद. काँग्रेस तर कोर्टात गेली होती की लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून. काँग्रेसनं टीका केलेली होती. आता सुद्धा ऍफिडेव्हिट दिलं का 14 तारखेला संक्रांतीला जो हप्ता तुम्ही देताय तो देऊ नका, कोर्टात गेले सांगायला. आता ही अशा पद्धती लाडकी बहीण योजना विधानसभेच्या आधी सांगत होते, काही निवडणूक झाली काही योजना बंद होणार. बंद झाली का? बंद झाली का? कोणाकोणाला या योजनेचा फायदा मिळतोय हात वरती करा. लाडकी बहीण योजनेचा बऱ्याच भगिनींना मिळतोय. आजही ही योजना सुरू आहे आणि पुढच्याही कालावधीमध्ये ही योजना अशीच सुरू राहणार आहे. आणि म्हणूनच केंद्रातलं सरकार भाजपचं तुमच्या हितासाठी काम करतंय, राज्यातलं सरकार भाजपचं तुमच्या हितासाठी काम करत आहे. आणि अशाच पद्धतीनं हे सरकार सातत्यानं तुमच्या माझ्यासाठी काम करत राहणार आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अशा तुमच्या अडीनडीला तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सरकारच्या आणि त्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहा. येणाऱ्या 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं मतदान आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपला कौल मागण्यासाठी जिल्हा परिषदेला हर्षदा अतुल घरत निशाणी आहे त्यांची कमळ आणि राजेंद्र हरिश्चंद्र पाटील निशाणी आहे त्यांची कमळ. या दोनही आपल्या सहकाऱ्यांना तुमचा आशीर्वाद द्या, तुमचं पाठबळ द्या अशी विनंती मी या निमित्तानं करतो. आणि दादा तुमच्या माध्यमातून या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. आमच्या मागे ज्या बहिणी उभ्या आहेत त्या विचार करत असतील कधी हे दादा लोक खाली उतरतात आणि आमचं परत एकदा हसणं बागडणं चालू होतं. त्यामुळे जास्त वेळ आपल्या सर्वांसमोर बोलणार नाही. पण आपल्या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार मोठी मोठी पावलं उचलत आहे. नैना प्रकल्प त्यांनी जाहीर केला, आम्ही सुद्धा विरोध केला. आम्ही म्हणालो
की नैना प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि तसा तो आम्ही होऊ दिला नाही. एकाही घरावरती कारवाई ही आम्ही होऊ दिलेली नाही आणि याही पुढच्या कालावधीमध्ये चुकीच्या पद्धतीनं कोणावर कारवाई होणार नाही ही भारतीय जनता पार्टीची ग्वाही आहे. आणि म्हणूनच या सर्व परिसरामध्ये जी शहरं उभी राहतील पुढच्या काळात नैनाच्या माध्यमातून, त्याच्यातून शाळा चांगल्या येतील, कॉलेज पनवेलला जायची गरज नाही, इथंच होतील, हॉस्पिटल मोठी मोठी आपल्या परिसरात उभी राहतील, बगीचे, मैदानं, आपल्याला मोठे मोठे हॉल, हे सगळं आपल्या अवतीभोवती तयार होणार आहे. आणि म्हणून याच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठी आपण उभे राहा आणि आमच्या दोन्ही उमेदवारांना आपला पाठिंबा द्या इतकीच विनंती या निमित्तानं करतो. दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळले, यशस्वी केले. मी दादा तुझंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने हे कार्यक्रम चालू राहावे अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा असणार. तर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला यावं लागेल. येऊ दे ना यांना टाळ्या वाजवून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या दादाचं स्वागत करूया. पुन्हा एकदा दादा तुमचं मनापासून धन्यवाद. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.